मागील काही तासांपासून आपण आर्थिक वृद्धीच्या निदर्शकांवरची माहिती बघत होतो आणि आर्थिक वृद्धीच्या निदर्शकांमध्ये आपण पाहिलं की सुरुवातीला दरडोई उत्पन्न, नंतर एकूण राष्ट्रीय उत्पन्न अशी वेगवेगळी निर्देशांकाचा वापर करण्यात आला आणि त्याच अंतर्गत मग सुरुवातीला डॉक्टर मॉरिस डी मॉरिस यांनी जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक तयार केला. याला इंग्लिशमध्ये आपण फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स असं म्हणतो. मात्र या निर्देशांकामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा किंवा दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचा समावेश नव्हता. त्यामुळं नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं की डॉक्टर मेहबूब उल हक आणि अमर्त्य सेन या दोघांच्या वैचारिक प्रयत्नातून युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामने ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे मानव विकास निर्देशांकाचा वापर करण्यास सुरुवात केली आणि याच्याच अंतर्गत आज जो मानव विकास निर्देशांक आहे तर तो अतिशय महत्त्वाचं निदर्शक म्हणून गणला जातो आणि संपूर्ण जागतिक स्तरावर त्या निर्देशांकाला लक्षात ठेवून वेगवेगळ्या राष्ट्र आपलं रँकिंग त्या HDIमध्ये वाढावं यासाठी प्रयत्नरत असतात. त्याचा अतिशय सकारात्मक परिणाम हा दारिद्र्य निर्मूलन असेल, आर्थिक वृद्धीचे समान वितरण असेल, अशा अनेक गोष्टींसाठी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आता याच्याच अंतर्गत एक वेगळ्या प्रकारचा निर्देशांक सुचवण्याचं कार्य भूतानचे राजे जिग्मे सिग्मे वांगचुक यांनी 1972मध्ये केलं. हे जे भूतानचे राजे होते त्यांनी अतिशय मानवीय दृष्टिकोनातनं या निर्देशांकाची रचना केली. त्यांच्यामध्ये एखाद्या देशाचा दरडोई उत्पन्न जरी कमी असेल मात्र त्या देशामधील एकूण जे लोकांचं वैयक्तिक जीवन आहे ते आनंदी आहे का, त्यांना आध्यात्मिक सुख आहे का, त्यांच्यामध्ये आजारांचं प्रमाण कमी आहे का, तर अशा अनेक गोष्टी ज्या जीवनाला आनंदी बनवतात, ठीक आहे ना. तर अशा गोष्टींचा समावेश करून त्यांनी एक निर्देशांक बनवण्याचं जाहीर केलं आणि तो निर्देशांकाला त्यांनी सांगितलं की ग्रॉस नॅशनल हॅपीनेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. GNPमधल्या वाढीपेक्षा लोकांचा आनंद, वेलबिईंग, सुख, कल्याण वाढणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि याच्याच अंतर्गत त्यांनी एक निर्देशांक प्रस्तुत केला आणि तो निर्देशांक होता ग्रॉस नॅशनल हॅपीनेस. तर ग्रॉस नॅशनल हॅपीनेसमध्ये नक्की कशाचा समावेश होतो ह्याबद्दलची माहिती आता आपण आज बघायची आहे. ह्याच्याच बरोबरीनं आपल्यामध्ये आज बघायचं आहे की ह्युमन पॉवर्टी इंडेक्स आणि मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स या दोन्हीची माहितीसुद्धा आज आपल्याला बघायची आहे. इथं जर आपण बघितलं की द फोर्थ किंग ऑफ भूतान, किंग जिग्मे सिग्मे वांगचुक in 1972, he declared that gross national happiness is more important than gross domestic product. की एकूण देशांतर्गत उत्पन्नापेक्षा ग्रॉस नॅशनल हॅपीनेस हे जास्त महत्त्वाचं निर्देशक होतं आणि त्यांनी काय केलं आहे की gross national happiness has influenced Bhutan's economic and social policy and has also captured the imagination of others far beyond its borders. म्हणजे ते भूतानमध्ये राजेशाही असल्यामुळं म्हणजे त्यावेळेस होती, नंतर त्यांच्या मुलांनी ते राजेशाहीचं रूपांतर आता लोकशाहीमध्ये केलेलं आहे. तर त्यांनी काय केलं की स्वतःकडल्या जे काही राजेशाही त्यांची होती तर राजेशाहीचं मुख्य आर्थिक धोरण म्हणून त्यांनी या ग्रॉस नॅशनल हॅपीनेसच्या संकल्पनेला संमती दिली आणि याच संकल्पनेवर आधारित फक्त भूतानमध्येच नाही तर इतर अनेक राष्ट्रांनी देखील या संकल्पनेला महत्त्व द्यायला सुरुवात केली. ग्रॉस नॅशनल हॅपीनेस सीक्स टू क्रिएट a measurement tool that would be useful for policy making and create policy incentives for the government, NGOs and businessmen of Bhutan to increase gross national happiness. म्हणजे इथून पुढे व्यक्ती असो, व्यावसायिक असो किंवा शासन असेल असे धोरणं आखण्याला महत्त्व देईल की त्या धोरणामुळं भूतानमधील जे सकल राष्ट्रीय आनंद आहे तो वाढण्यास जास्त मदत होईल. आता याविषयी एखादं उदाहरण आपण समजून घ्या. उदाहरणार्थ समजा एखादं धरण बांधल्यामुळं जसं आपल्याकडे नर्मदा धरणा जो बांधलं सरदार सरोवर धरण त्यामुळं अनेक हजारो गावं विस्थापित झाली, हजारो लोक विस्थापित झाले. तर मग ह्या लोकांना विस्थापित करून मिळणारं सुख
आता त्याचं कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस, तर हे जर विचारात घेतलं आपण तर त्या लोकांची म्हणजे अनेक कुटुंबांची, हजारो कुटुंबांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. तर अशा प्रकल्पाला भूतानमध्ये सरळ सरळ नाही म्हणून सांगितलं जातं. म्हणजे भूतानमध्ये आता भारतसुद्धा भूतानमध्ये जलविद्युत प्रकल्प तयार करतो आणि त्या जलविद्युत प्रकल्पाची वीज भारतात आपण वापरतो आणि त्या प्रकल्पांच्या बाबतीमध्ये आपण त्याच्या अगेन्स्ट जी वीज आपण घेतो तर ते उत्पन्न आपण भूतानला देतो. मात्र भूतानमध्ये जर आपण असं म्हटलं की आम्ही तिथं थर्मल पॉवरचा एखादा प्रोजेक्ट काढू, पण त्या थर्मल पॉवरमुळे काय होईल, औष्णिक विद्युतमुळं तिथं पोल्युशन होईल आणि मग अशा पोल्युशन करणाऱ्या प्रकल्पांना आमच्या देशामध्ये थारा नाही असं भूतानचे लोक स्पष्टपणे आपल्याला कळवतात. म्हणजे याचाच अर्थ काय की त्या देशामध्ये लोकांच्या कल्याणाला ज्या ज्या गोष्टीमुळं आड येते तर अशा गोष्टींना सहजासहजी परवानगी दिली जात नाही. भूतान हा अतिशय कमी पोल्युशन असणाऱ्या देशामध्ये जगात फार वरच्या क्रमांकाला आपल्याला असल्याचं दिसून येईल. भूतानने एक स्वतःचं एक वेगळं प्रतिमान तयार केलेलं आहे की जो काय करतो की लिव्हिंग स्टँडर्ड्स, हेल्थ, एज्युकेशन या गोष्टींच्या बरोबरच तो जे लेस ट्रॅडिशनल ॲस्पेक्ट्स आहेत म्हणजे असे आता आत्तापर्यंतचे जे निर्देशांक आहे किंवा इतरही जे निर्देशांक आहेत की पारंपरिक निर्देशांकात महत्त्व कशाला दिलं जातं, आरोग्य आहे का, शिक्षण आहे का, दरडोई उत्पन्न आहे का, अशा निदर्शकांना महत्त्व दिलं जातं. मात्र ग्रॉस नॅशनल हॅपीनेसमध्ये मात्र सांस्कृतिक आणि सायकोलॉजिकल वेलबिंग म्हणजे सांस्कृतिक आणि मानसशास्त्रीय कल्याण, तर या सर्व गोष्टींना आणि होलिस्टिक रिफ्लेक्शन ऑफ जनरल वेलबिंग म्हणजे सर्वसामान्यपणे लोकांच्या कल्याणाचं एक साकल्याने एक चित्र उभं करू शकेल अशा प्रकारचा निर्देशांक म्हणजे काय होता, ग्रॉस नॅशनल हॅपीनेस. मग आता आपण बघूयात की ग्रॉस नॅशनल हॅपीनेसमध्ये नक्की कशाचा समावेश होतो. आता ग्रॉस नॅशनल हॅपीनेसमध्ये ज्या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश होतो त्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे सायकोलॉजिकल वेलबिंग. आपण बघतो आजकाल लोक अनेक आजारांनी त्रस्त आहेत, हार्टचे डिसिजेस असतील, ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, तर अशा अनेक गोष्टींच्या दडपणाखाली लोक राहत असतात आणि मग ही जी सायकोलॉजिकल वेलबिईंग असते लोकांची, मानसशास्त्रीय जी संतुलन असतं, तर हे लोकांच्यामध्ये स्थिरता आहे का ह्याचा पहिल्यांदा समावेश केला जातो. दुसरं म्हणजे आरोग्याला महत्त्व दिलं जातं. तिसरं शिक्षण. चौथं लोक आपल्या वेळेचा उपयोग कसा करतात म्हणजे अर्थार्जनासाठी किती वेळ, आपल्या कुटुंबासाठी किती वेळ आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी किती वेळ देतात, तर या सर्वाचा समावेश त्यात केला जातो. कल्चरल डायव्हर्सिटी अँड रिझिलियन्स. तर कल्चरल डायव्हर्सिटी म्हणजे काय, सांस्कृतिक विविधता आणि रिझिलियन्स म्हणजे काही संकट आलं तर त्या संकटातनं परत स्वतःला पुनर्जीवित करण्याची जी क्षमता आहे तर ह्या गोष्टीला देखील ते महत्त्व देतात. गुड गव्हर्नन्स म्हणजे चांगलं प्रशासन. त्यानंतर कम्युनिटी व्हायटॅलिटी की जे लोक आहेत त्यांच्यामधील आपापसातील संपर्क कशा प्रकारचा आहे, तर त्यांच्यात वादविवाद आहेत का, यालाही ते महत्त्व देतात. त्यानंतर इकोलॉजिकल डायव्हर्सिटी अँड रिझिलियन्स म्हणजेच काय की जी पर्यावरणीय जी आपली व्यवस्था आहे तर त्या पर्यावरणीय व्यवस्थेमध्ये किती विविधता आहे, वेगवेगळ्या प्रकारचं पर्यावरण कसं मेंटेन केलं जातं त्याच्या नैसर्गिक स्वरूपामध्ये आणि त्याला जर काही त्रास निर्माण झाला म्हणजे जंगल किती चांगल्या प्रकारे मेंटेन केलं जातं, कुठं जंगलांना आग लागली तर त्याला पुनर्जीवित करायचे प्रयत्न केले जातात का, या प्रकारचे प्रयत्न. आणि लिव्हिंग स्टँडर्ड्स या सर्व गोष्टींना महत्त्व देणारा भूतानचा ग्रॉस नॅशनल हॅपीनेस हा अतिशय महत्त्वाचा निर्देशांक आज आपण पाहिला. आता ह्याच्याच बरोबरीनं 2010मध्ये आता खरं तरी ग्रॉस नॅशनल हॅपीनेसमध्ये याच्यावर जर आपण टीकात्मक परीक्षण करायचं ठरवलं तर आपल्याला असं लक्षात येईल की यातल्या बऱ्याचशा निदर्शकांचं जे मूल्यमापन आहे, मोजमाप आहे, तर ती अतिशय अवघड गोष्ट आहे. उदाहरणार्थ सायकोलॉजिकल वेलबिईंग, तर ह्याचं जे मोजमाप असेल तर ती फार अवघड गोष्ट आहे. किंवा टाईम यूज असेल तर लोक कशासाठी वेळ वापरतात, तर या सर्व गोष्टींचं ॲग्रिगेशन करणं म्हणजे एका व्यक्तीला तुम्ही विचारू शकाल, मात्र कोट्यावधी लोकांचे जे माहिती असेल तर तिचं ॲग्रिगेशन करणं हे अतिशय जिकिरीचं काम आहे. मात्र तरीही या संकल्पनेला महत्त्व आहे. अनेक देश जे
आता विकसित अवस्थेत आहे, तर त्यांनी भौतिक जीवनाबरोबरच अधिभौतिक जीवन जे असेल, जे नैतिक जीवन असेल, आध्यात्मिक जीवन असेल, याला देखील महत्त्व दिलं पाहिजे. या प्रकारे हा निर्देशांक सुचवतो आणि सगळं जग एकीकडे जात असताना एका वेगळ्या दिशेने विचार करण्याची पात्रता एका छोट्याशा देशाची असू शकते, हे सुद्धा या निर्देशांकातनं अधोरेखित होतं. आता यापुढचा निर्देशांक होता की ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. ह्युमन पॉवर्टी इंडेक्स म्हणजे काय? मानवी दारिद्र्य निर्देशांक. तर या मानवी दारिद्र्य निर्देशांकाची रचना ही युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामने 1997मध्ये केल्याचं आपल्याला आढळून येतं. ह्युमन पॉवर्टी इंडेक्स हा 2 प्रकारे काढला जातो, HPI-1 आणि HPI-2. तर HPI-1 हा विकसित राष्ट्रांमधील दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या लोकांसाठी त्याचा तयार केला जायचा आणि HPI-2 हा जो निर्देशांक आहे तर तो जे विकसनशील राष्ट्र आहेत त्यांच्यातील दारिद्र्य रेषेखाली लोकांविषयी असायचा. त्याच्यामध्ये या दारिद्र्य रेषे ह्युमन पॉवर्टी इंडेक्समध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर त्याच्यातही लॉन्जिव्हिटी, इन्कम आणि एज्युकेशन म्हणजे ज्या निदर्शकांचा वापर करून ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काढला जायचा त्याचाच वापर करून HPI सुद्धा काढला जात असे. मात्र दारिद्र्याचा संबंध केवळ या 2-3 गोष्टींशी न जोडता अनेक वेगवेगळे मुद्दे या दारिद्र्याशी जोडलेले असतात आणि म्हणून त्यांचा समावेश असणारा एक निर्देशांक ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह आणि युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या दोघांनी मिळून तयार केला आणि 2010पासनं ह्युमन पॉवर्टी इंडेक्स हा जो निर्देशांक काढला जात असे तो आता बदलण्यात आलेला आहे आणि त्याच्याऐवजी सध्या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स किंवा त्याला अजून दुसरं नाव आहे की ग्लोबल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, तर अशा प्रकारचा निर्देशांक सध्या काढला जातो. हा निर्देशांक काढण्याचं काम जे आहे तर ते OPHI म्हणजे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक सेंटर काढण्यात आलेलं आहे, ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह आणि युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम यांनी 2010पासनं हा निर्देशांक काढायला सुरुवात केलेली आहे आणि या निर्देशांकामध्ये चं प्रकाशन जे आहे तर ते UNDPच्या वेबसाईटवर केलं जातं आणि जेव्हा जेव्हा ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट पब्लिश केला जातो तर त्याच रिपोर्टच्या अंतर्गत त्या रिपोर्टच्या सोबतच मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स याचंसुद्धा आपल्याला काय दिसतं की तो देखील प्रकाशित केला जातो. तर हे एक इंटरनॅशनल मेजर आहे, ॲक्यूट मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी कव्हरिंग ओव्हर 100 डेव्हलपिंग कंट्रीज. म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जो आहे तर तो प्रामुख्यानं फक्त डेव्हलपिंग कंट्रीजच्या बाबतीत काढला जातो. साधारणतः 107 असे देश आहेत की ज्यांचा समावेश 2020च्या जो ह्युमन मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे त्याच्यामध्ये तो केलेला आहे. तर या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये दारिद्र्याचे जे वेगवेगळे आयाम आहेत ते आपल्याला दिसावेत, दारिद्र्याचे वेगवेगळे पैलू दिसावेत यासाठी हा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काढला जातो आणि मग ह्याच्यासाठी 10 वेगवेगळ्या निदर्शकांचा वापर केला जातो. ती निदर्शकं कोणती, त्यांना कशाप्रकारे वेटेज असाईन केलं जातं तर याची माहिती आपल्याला या पुढच्या याच्यामध्ये बघायची आहे. तर यामध्ये काय असतं की जे 10 घटक दिलेले आहेत त्या 10पैकी 3 किंवा 3पेक्षा जास्त घटकांच्या बाबतीमध्ये एक व्यक्ती जर दारिद्र्य आहे असं दिसत असेल तर मग अशा व्यक्तीचा समावेश हा MPIच्या अंतर्गत केला जातो. म्हणजे 10पैकी 2 निदर्शकं असतील तर काही तो व्यक्तीला दारिद्र्य रेषेखाली आहे असं समजलं जात नाही. मात्र 3 किंवा त्यापेक्षा अधिक जर निदर्शकांमध्ये त्या व्यक्तीचा समावेश असेल तर असे कुटुंब जे आहे तर अशा कुटुंबाला दारिद्र्य रेषेखालील कुटुंब किंवा मल्टी डायमेन्शनली पॉवर्टी असणारं कुटुंब असं गृहीत धरलं जातं. तर या निर्देशांकातनं काय होतं, एक्सटेंट आणि इंटेन्सिटी की त्याचा व्यापकता आणि तीव्रता हे दोन्ही मोजण्याचं काम केलं जातं आणि वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तींना किती डिप्रिवेशन्स म्हणजे किती
सुखांपासनं किती गरजांपासनं वंचित राहावं लागतं यांच्या आधारे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काढला जातो. आता हा जो ग्लोबल MPI जो आहे तर तो एखादा व्यक्ती किती गरीब आहे आणि त्याचं दारिद्र्याचं प्रमाण किती आहे हे सगळं बघण्यासाठी आणि त्या देशातल्या लोकांची सर्वसाधारण जी जीवनमानाची पातळी आहे तर ती निर्धारित करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तर या निर्देशांकात कोणकोणत्या निदर्शकांचा समावेश केला जातो हे आता आपण बघूया. इकडल्या बाजूला जर तुम्हाला दिसत असेल की चार्टिंग पाथवेज आउट ऑफ मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी अचिव्हिंग द सेल्फ डेव्हलपमेंट गोल्स, हा जो कवर पेज मी तुम्हाला दाखवलेला आहे तर हे ह्युमन डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या 2020चं UNDPचं जे रिपोर्ट त्यांनी पब्लिश केलेला आहे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, तर तो मी तुमच्यासाठी इथं त्याचं कवर पेज मांडलेलं आहे. आपल्या ग्रुपवर मी UNDPचा हा जो रिपोर्ट आहे 2020चा तो ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे. आता मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये 3 गोष्टींचा विचार केला जातो HDI प्रमाणेच, तो म्हणजे हेल्थ, एज्युकेशन आणि लिव्हिंग स्टँडर्ड. मात्र इथं काय केलं जातं की प्रत्येक निर्देशांकाला आणखीन 1-1, 2-2 पातळ्यांमध्ये किंवा अधिक पातळ्यांमध्ये तोडण्यात आलेलं आहे. हेल्थ बघायचे असेल तर काय, न्यूट्रिशन आणि चाइल्ड मॉर्टॅलिटी यांच्या आधारे निर्देशांक काढलं जातं. या दोघांनाही म्हणजे हेल्थला 1/3 वेट आहे, एज्युकेशनला 1/3 वेट आहे आणि लिव्हिंग स्टँडर्डला 1/3 वेट आहे. मात्र परत जर आपण हेल्थचे 2 तुकडे केले तर याला 1/6 वेट येते न्यूट्रिशनला, चाइल्ड मॉर्टॅलिटीला 1/6 वेट येते. त्यानंतर एज्युकेशनच्या बाबतीतसुद्धा 1/6 वेट इज गिवन टू इयर्स ऑफ स्कूलिंग, 1/6 वेट इज गिवन टू स्कूल अटेंडन्स. त्यानंतर इथं जर आपण पाहिलं आता तर याच्यामध्ये 1/18 वेट दिलेलं आहे प्रत्येकाला. म्हणजे कुकिंग फ्युअल कुठलं वापरलं जातं याला 1/18 वेट आहे. सॅनिटेशन फॅसिलिटीजला 1/18 म्हणजे 1/18 एवढं वेट त्या प्रत्येकाला दिलेलं आहे. वॉटरला 1/18, इलेक्ट्रिसिटीला 1/18 अशा प्रकारचा भार दिलेला आहे. या भारांच्या साहाय्यानं निर्देशांक काढला जातो आणि मग ठरवलं जातं की तो व्यक्ती जो आहे, आता इकडल्या बाजूला तुम्हाला दिसत असेल द हेल्थ, न्यूट्रिशन, एनी अडल्ट अंडर 70 years of age and any children for whom there is nutritional information is undernourished. तर किती 70 वर्षाखालची किती लोकसंख्या ही अंडरनरिश्ड आहे हे बघण्यासाठी याचा वापर केला जातो. 18 वर्षाच्या खालची जे मुलं असतात, लहान मुलं असतात, तर त्यांना मागच्या 5 वर्षात 18 वर्षाखालील किती मुलांची मृत्यू झालेला आहे ह्याच्यावरनं त्याला 1/6 वेट असाईन केलं जातं. सिमिलरली अशा वेगवेगळ्या प्रकारचे निदर्शकं वापरून काय केलं जातं, प्रत्येक इंडिकेटरचं वेट ठरवलं जातं आणि मग त्या वेटच्या आधारे काय केलं जातो, हा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा काढला जातो. आता या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सवर एक छोटासा व्हिडिओ इथं आपल्याकडे आहे, तर तो तुम्ही जरूर बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो तुम्ही आणखीन नंतरही बघू शकता. तर लक्षात आलं असेल तुम्हाला की या निर्देशांकामध्ये काय केलं जातं की अशा प्रकारे आपण या निर्देशांकाच्या मोजमापाचं महत्त्व आहे. जो यापूर्वीचा 2018चा निर्देशांक होता त्यातून आपल्याला काय माहिती मिळते, त्यातले बरेच रिझल्ट म्हणजे उदाहरणार्थ हे 1.3 बिलियन
दारिद्र्य रेषेखालीलची लोकसंख्या आहे तर ती आजसुद्धा तेवढीच कॉन्स्टंट आहे. एक काय ओव्हरव्ह्यू आपल्याला मिळतो जगातल्या दारिद्र्याचा या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सपासून तो बघूयात आपण की टुडे देर आर 1.3 बिलियन मल्टी डायमेन्शनली पुअर पीपल इन ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे जवळपास 130 कोटी लोक मल्टी डायमेन्शनली दारिद्र्य रेषाखाली सध्या येतात. आणि सब सहारन आफ्रिका आणि साऊथ एशिया इथं जर पाहिलं आपण हे सगळ्या जगातले दारिद्र्य रेषेखालची लोक आहेत. तर कोणत्या खंडात दारिद्र्य रेषेखाली किती लोक आहेत हे जर आपण पाहिलं तर युरोपमध्ये फक्त 4 बिलियन म्हणजे 40 लाख. आणि इकडं जर पाहिलं आपण आफ्रिका हा सब सहारन आफ्रिका आहे तर सब सहारन आफ्रिकेमध्ये 560 मिलियन म्हणजे जवळपास 56 कोटी लोक जे आहेत तर ते इथं. आणि 546 म्हणजे जवळपास 54 कोटी लोक हे आपल्याला फक्त साऊथ एशिया आणि सब सहारन आफ्रिका म्हणजे आफ्रिकेचाही हा जर अर्धा भाग तोडला तर इथंच दिसतं आहे. म्हणजे जगामधले जवळपास तुम्ही जर बघितलं तर 80 ते 90% लोक जे दारिद्र्य रेषेखाली आहेत ते केवळ 2 रिजन्समध्ये सापडतात. सब सहारन आफ्रिका जो आफ्रिकेचा सहारा वाळवंटाचा भाग आहे आणि साऊथ एशिया की ज्याच्यामध्ये भारत आणि त्याच्या आजूबाजूच्या सार्कमधले सगळ्या कंट्रीज आहेत तर इथे येतात. आणि त्यातही प्रामुख्याने भारताचा समावेश जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होतो. हे जे 546 मिलियन आहेत तर ह्याच्यापैकी 364 मिलियन म्हणजे या 54 कोटीपैकी 36 कोटी मल्टी डायमेन्शनली पॉवर्टी असणारे लोक जे आहेत तर ते एकट्या भारतामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येते. किंवा जर आपण या 130 कोटींमधले जवळपास 36 कोटी एकट्या भारतामध्ये मल्टी डायमेन्शनली पुअर लोक आपल्याकडे राहतात. जेवढे हे जे 130 कोटी लोक आहेत त्यांच्यामध्ये जे लोक बहुआयामी दारिद्र्य रेषेखाली येतात तर त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त कोण आहेत चिल्ड्रन्स आहेत. म्हणजेच काय तर दारिद्र्याचा जो सामना आहे ते तो अडल्ट्सपेक्षा लहान मुलांना अधिक जास्त तीव्रपणे करावा लागतो. त्यानंतर जर आपण बघितलं की 90% जे मुलं आहेत साऊथ सुदान आणि नायगर या 2 देशांमधली तर त्यामधली 90%पेक्षा जास्त मुलं ही दारिद्र्य रेषेखाली असल्याचं दिसून येतं. हे अतिशय विदारक चित्र आहे दारिद्र्याचं. तुम्ही जर कधी नुसतं साऊथ सुदान हा नेहमी अंतर्गत यादवीमुळं चर्चेत असणारा देश, नैसर्गिक संपत्ती असणारा मात्र अंतर्गत यादवीमुळं ज्या देश उद्ध्वस्त झालेले आहेत आफ्रिकेतले त्यापैकी हा एक देश. तर तिथले मुलं नायगर नदीच्या काठी असणारा हा नायजेरियाच्या काठी असणारा नायगर नावाचा वेगळा देश या 2 देशामध्ये 90%पेक्षा जास्त मुलं दारिद्र्य रेषेखाली आहे. अतिशय विदारक गोष्ट आहे. त्यानंतर 35 देश असे आहेत की ज्याच्यामधल्या अर्ध्यापेक्षा जास्त मुलं जी आहेत तर ती मल्टी डायमेन्शनली त्यांच्यामध्ये गरीब आहेत. 2/3 ऑफ ऑल मल्टी डायमेन्शनली पुअर पीपल लिव्ह इन मिडल इन्कम कंट्रीज. म्हणजेच काय की असं नाही आहे की हे जे गरीब आहेत तर ते अतिशय दारिद्र्य रेषेखाली किंवा अतिशय कमी दरडोई उत्पन्न असणाऱ्या देशामध्ये राहतात. तर अनेक मिडल इन्कम ग्रुप कंट्रीज आहेत तर ह्याच्यामध्ये सुद्धा 2/3 म्हणजे जवळपास 66% लोक हे मध्य उत्पन्न गट जे असतात. आपण आत्ताच रिसेंटली आपण वर्ल्ड बँकेचं क्लासिफिकेशन पाहिलं होतं आणि इंडिया याच गटामध्ये येतो या मिडल इन्कम ग्रुप कंट्रीजमध्ये. तर अशा ग्रुपमध्ये असूनसुद्धा दरडोई उत्पन्नाच्या दृष्टीनं तरीसुद्धा 2/3 जी जनता आहे जी मल्टी डायमेन्शनली पुअर आहे तर अशी जनता ही आपल्याला या देशामध्ये दिसून येते. आणि त्याचबरोबरीनं 46% जे लोक आहेत या 1.3 म्हणजे 130 कोटी लोकांपैकी 46% जे लोक आहेत तर ते अतिशय तीव्र अशा दारिद्र्याचा सामना करत आहेत. आणि त्यांचा जे 10 निदर्शक आहेत त्यांच्यापैकी 5पेक्षा जास्त निदर्शकाच्या बाबतीमध्ये ते गरीब म्हणून गणले जातात. त्यामुळं आपण बघू शकतो की अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ही लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. आता भारताच्या बाबतीत बघितलं तर आपल्या जवळपास 135 कोटींपैकी 36 कोटी लोकसंख्या ह्या मल्टी डायमेन्शनली पुअर आहे. नायजेरिया 97, इथिओपिया 86, पाकिस्तान 85. तर पाकिस्तानची लोकसंख्या बघता तर जवळपास आपल्या एवढीच टक्केवारी पाकिस्तानची सुद्धा येईल. तर बांगलादेश हे देश त्यामध्ये समाविष्ट आहेत. आता अलीकडेच काय केलेलं आहे की
नीती आयोग स्थापन झाल्यापासून भारत सरकारने काय केलेलं आहे की नीती आयोगाला नोडल एजन्सी म्हणून डिक्लेअर केलेलं आहे की इट हॅज बीन असाइन्ड विथ द नीती आयोग हॅज बीन असाइन्ड विथ द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ लेव्हरेजिंग द मॉनिटरिंग मेकॅनिझम ऑफ ग्लोबल मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. म्हणजेच काय, हा जो ग्लोबल MPI आपण कॅल्क्युलेट केला जातो जागतिक स्तरावर, तर त्याचं जे फाइंडिंग्ज आहेत तर त्याच्या आधारे वेगवेगळ्या धोरणांची आखणी करण्यासाठीची भारतातली प्रमुख एजन्सी म्हणून भारत सरकारने नीती आयोगाला निश्चित केलेला आहे. आणि हे ग्लोबल MPI हा जो आहे तर भारत सरकारने 29 वेगवेगळे निर्देशांकांच्या आधारे आपल्या धोरणांमध्ये बदल करण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स असतो, ग्लोबल इनोव्हेटिव्हनेस इंडेक्स असतो, ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर इंडेक्स असतो. असे वेगवेगळे 29 इंडेक्सेस वापरून त्या इंडेक्समध्ये भारताची क्रमवारी मोठी आली पाहिजे आणि त्याचा विचार करून आपल्याकडे धोरण आखणी केली पाहिजे असं सध्या भारत सरकारने नीती आयोगाच्या स्थापनेनंतर ठरवलेलं आहे. आणि ज्या 29 निर्देशांकांचा उपयोग केला जातो भारताच्या धोरण निश्चितीमध्ये, तर त्यामध्ये ग्लोबल MPI जो आहे, ग्लोबल मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जो आहे, तर त्याचा निश्चितपणे समावेश केला जातो. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ग्लोबल इंडायसेस टू ड्राईव्ह रिफॉर्म्स अँड ग्रोथ एक्सरसाइज, हे नाव लक्षात ठेवा, GIRG, ग्लोबल इंडायसेस टू ड्राईव्ह रिफॉर्म्स अँड ग्रोथ. म्हणजे नीती आयोगाने जागतिक निदर्शकांचा वापर करून भारताच्या धोरण निश्चितीत त्याचा कसा उपयोग करून घेता येईल यासंबंधी जे धोरण ठरवलेलं आहे, तर ते धोरण कोणतं आहे, त्या धोरणाचं नाव काय, तर असाही प्रश्न तुम्हाला या मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये येईल. आणि तो प्रश्नाचं उत्तर काय, ग्लोबल इंडायसेस टू ड्राईव्ह रिफॉर्म्स अँड ग्रोथ, ग्लोबल इंडायसेस टू ड्राईव्ह रिफॉर्म्स अँड ग्रोथ, GIRG असं त्या एक्सरसाइजचं किंवा या सगळ्या प्रक्रियेचं नाव त्यांनी ठेवलेलं आहे. आणि ह्याच्यातनं काय केलेलं आहे की द परफॉर्मन्स ऑफ द इंडियन इकॉनॉमी बेस्ड ऑन दिस 29 इंडायसेस. सो वी विल बी एमिंग आवर policies so that our rankings in 29 different indices would rise higher at the global level. की जागतिक स्तरावर आपलं जे काही स्थान आहे की या 29 निर्देशांकांच्या इंडेक्सेसच्या बाबतीमध्ये, सो दॅट शुड राईज. नीती आयोग हॅज कॉन्स्टिट्यूटेड अ मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स कोऑर्डिनेशन कमिटी. आता नीती आयोगाने काय केलेलं आहे, दे हॅव constituted one committee under the chairmanship of Miss संयुक्ता समद्दर. तर त्या ॲडवायझर प्लॅनिंग कमिशनमधल्या, आणि त्यांच्या जी समिती आहे की जी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स कोऑर्डिनेशन कमिटी आहे, तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंट, त्यामध्ये हेल्थ असेल, वॉटर रिसोर्सेस असेल, ॲग्रिकल्चरल असेल, तर अशा वेगवेगळ्या, एज्युकेशन असेल, असे वेगवेगळ्या विभागांचे सचिव त्यामध्ये असतात. आणि त्या संस्था ही काय करते, ही समिती काय करते की इट मॅप्स द 10 पॅरामीटर्स ऑफ द इंडेक्स अँड सजेस्ट पॉलिसी इनिशिएटिव्स विच शुड बी अंडरटेकन बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर अशा प्रकारे जागतिक निर्देशकांचा वापर हा धोरण निश्चितीत करण्याचा भारत सरकारने ठरवलेलं आहे. त्यासाठी ही सगळी समिती काम करत असते. तर त्याच्याच बरोबर आहे ना, म्हणजे वेगवेगळ्या मंत्रालय आणि विभागांच्या प्रतिनिधींबरोबरच हे जे ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह आणि UNDP ह्या दोघांचा सुद्धा जो काही समावेश आहे तर तो या समितीत केला जातो. आणि यांची जी पहिली बैठक आहे तर ती 2 सप्टेंबर 2020ला झालेली आहे. आणि त्याच्याच बरोबरीनं सध्या नीती आयोगाने काय काम हाती घेतलेलं आहे, तर यात प्रत्येक राज्यामध्ये किती लोक दारिद्र्य रेषेखाली आहे आणि त्यांचा जर आपण MPI काढला तर ते कोणत्या स्थानावर येतात, तर ह्याची सध्या उभारणी सुरू केलेली आहे. त्याचा एक डॅशबोर्ड किंवा वेबसाईट तयार करायचं ठरवलेलं आहे. आणि मग त्याच्यातनं ज्या प्रकारे हे जे इंडेक्स, ग्लोबल इंडायसेस टू ड्राईव्ह रिफॉर्म्स अँड ग्रोथ, ह्याच्याचप्रमाणे स्टेट रिफॉर्म ॲक्शन प्लॅन तयार करण्यासाठी, म्हणजे कोणत्या राज्यामध्ये आपल्याला जास्त काम करण्याची गरज आहे जेणेकरून आपलं जागतिक स्तरावरचं जे त्या निर्देशांकाच्या बाबतीतलं स्थान आहे तर ते उंचावता येईल. तर ह्याच्यासाठी सुद्धा स्टेट रिफॉर्म ॲक्शन प्लॅन तयार करण्यासाठी राज्यनिहाय या निर्देशांकाचं स्थान आता करण्याला सुरुवात केलेली आहे.
आता इथं जर आपण बघितलं की याचा उपयोग कसा केला जाऊ शकतो, तर सर्वात पहिल्यांदा काय होतं, ही कमिटी काम करते, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स कोऑर्डिनेशन कमिटी. मग त्यानंतर म्हणजे MPIचे जे पॅरामीटर्सचा डॅशबोर्ड बनवला जाईल. मग त्यानंतर त्याचा एक ॲक्शन प्लॅन बनवला जाईल आणि मग एक नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काढला जाईल, म्हणजे राष्ट्रीय स्तरावर हा निर्देशांक काढला जाईल. मग ह्याच्या पुढची स्टेप्स काय असू शकेल, तर ह्याच्या पुढची स्टेप आहे ह्याच्या आयडेंटिफिकेशन ऑफ रिफॉर्म एरियाज. मग ह्याच्यातनं जर आपल्याला कळालं की आपण एखाद्या निर्देशांकात मागे पडतो आहे, उदाहरणार्थ इयर्स ऑफ स्कूलिंग असेल किंवा न्यूट्रिशन असेल, मग त्यासाठी वेगळा कार्यक्रम. मग पहिल्यांदा काय करायचं आहे की डिसॲग्रिगेट MPI पॅरामीटर्स, म्हणजे MPIचे जे 10 पॅरामीटर्स आहेत त्यांना आपण ब्रेक करणार, प्रत्येक पॅरामीटरला ब्रेक करणार. मग त्यात आपली रँकिंग बघणार, कुठं आपला स्कोर जास्त आहे, कुठं कमी आहे. मग मॅप स्कीम्स अँड हाय फ्रिक्वेन्सी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इंडिकेटर्स, मग कोणत्या प्रशासकीय विभागानं त्याच्याविषयी जास्त काम केलं पाहिजे तो आयडेंटिफाय केला जाईल. नंबर 3, कोणत्या मंत्रालयाद्वारे हे सगळं काम केलं जाईल ते आयडेंटिफाय केलं पाहिजे. नंबर 4, कन्सल्टन्सी विथ स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज अँड मिनिस्ट्रीज, त्या राज्याला, केंद्रशासित प्रदेशाला आणि मंत्रालयाचा समावेश केला जाईल. टार्गेट आणि टाईमलाईन ठरवल्या जातील आणि मग ह्याच्या आधारे हाय आणि मीडियम प्रायोरिटी असे वेगवेगळे एरियाजसुद्धा ठरवले जाऊ शकतील. तर आता अशा प्रकारे आपण काय करतो आहे, जागतिक निर्देशांकांचा वापर हा आपल्या धोरण निश्चितीत होत असतो. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला प्रश्न आहे की अशा प्रकारच्या निर्देशकांची गरज काय आणि असला तर त्याची उपयोगिता काय. तर त्याची उपयोगिता जी आहे तर ती जर आपण बघायचा प्रयत्न केला तर ती आपल्याला दिसेल की या निर्देशकांच्या साहाय्यानं आपल्या धोरण निश्चितीवर परिणाम होत असतो. की आता आपण पुढची माहिती बघूयात या 2020च्या निर्देशकातून घेतलेली. जवळपास 1.3 बिलियन म्हणजे 130 कोटी लोक हे मल्टी डायमेन्शनली दारिद्र्यात आहेत. त्यानंतर 80% जास्त लोक जे आहेत तर त्यांचा हे जे 130 कोटींपैकी 80% जनता अशी आहे की जी 10पैकी 5 किंवा त्यापेक्षा अधिक गोष्टींच्या बाबतीमध्ये ते वंचित आहेत सुविधांपासून. त्यानंतर ह्या ज्या दारिद्र्याचं जे बर्डन आहे, जे ओझं आहे, तर ते जास्त करून लहान मुलांना व्हावं लागतं आणि अर्ध्यापेक्षा जास्त जे मल्टी डायमेन्शनली पुअर लोक आहेत तर त्यामध्ये लहान मुलांचा समावेश होतो. ज्या 75 देशांचा विशेष अभ्यास करण्यात आला त्यापैकी 65 देशांमध्ये दारिद्र्याचं प्रमाण कमी करण्यात आलेलं आहे. 2020च्या तुलनेमध्ये सिग्निफिकंटली कमी झालेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे आंतरराष्ट्रीय प्रयत्न आहेत तर त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्य कमी व्हायला देखील मदत होत आहे. आता मगाशी आपण पाहिलं की जवळपास 84% जे दारिद्र्य रेषेखालचे लोक आहेत, मल्टी डायमेन्शनली पुअर लोक आहेत, तर ते सब सहारन आफ्रिका आणि साऊथ एशियामध्ये राहतात. आता भारताच्या बाबतीत जर बघायला गेलं की 2005-06 ते 15 ते 16 यामध्ये 27 कोटी लोक हे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी किंवा बहुआयामी दारिद्र्यातनं बाहेर आलेले आहेत. म्हणजे हे भारताचं एक यश म्हणावं लागेल आपल्याला. चीनमध्ये जर बघितलं की भारतामध्ये आपण बघितलं मगाशी की जवळपास 36 कोटी लोक आजसुद्धा मल्टी डायमेन्शनली दारिद्र्यामध्ये आहेत. मात्र 2010 ते 14 या 4-5 वर्षाच्या काळात चीनमधले 7 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या वरती आले, त्यांचं दारिद्र्य रेषेतून त्यांची सुटका झाली. त्यानंतर बांगलादेशमध्ये द नंबर्स डिक्लाइन बाय 19 मिलियन फ्रॉम 2014 to 2019 की बांगलादेशमधलेही दारिद्र्य रेषेखालील लोकांचं प्रमाण हे 1.9 कोटी जवळपास 2 कोटी लोकांपर्यंत ते कमी झालेलं आहे. तर इम्पॅक्ट ऑफ कोविड-19 म्हणजे जे कोविड-19चं जे जागतिक सिच्युएशन आता आलेली आहे तर या मानव विकासाच्या ह्याच्यावर मात्र याचा दुष्परिणाम झालेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रोफाऊंड इम्पॅक्ट आहे. म्हणजे खूप सिग्निफिकंट अशा प्रकारचा इम्पॅक्ट या डेव्हलपमेंट प्रोसेसवर झालेला आहे. तर एक स्टडी जी केलेली UNDPने त्यानुसार की कोविड-19मुळं अनेक देशामध्ये जी परिस्थिती मागच्या काही वर्षामध्ये सुधारली होती तर ती आता ते लोक मागे गेलेले आहेत. 3 ते 10 वर्षापर्यंत ची जी मागे असतानाची जी परिस्थिती आहे तर तितकंच दारिद्र्य या देशामध्ये वाढीला लागलेलं आहे. तर
हा जो निर्देशांक आहे हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणजे शाश्वत विकासाचे निर्देशांक आहे. तर ते त्याच्यामध्ये 0 लेवलला सर्वांनी दारिद्र्य रेषा पोचली पाहिजे. दारिद्र्य रेषेखाली लोकांचं प्रमाण 0वर आलं पाहिजे. हे जे एक निर्देशक वापरलेलं आहे शाश्वत विकास ध्येयामध्ये युनायटेड नेशन्सनी एक नवीन प्रकारचे गोल्स किंवा लक्ष्य जाहीर केलेलं आहे प्रत्येक देशासाठी. त्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणतात. त्यापैकी एक गोल असं आहे की दारिद्र्य रेषेखाली लोकांचं प्रमाण किती आलं पाहिजे, 0वर आलं पाहिजे. त्याच्याशी सुद्धा हा निर्देशांक समाविष्ट आहे. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही मल्टीडायमेन्शनली पॉवर्टी इंडेक्स जो आहे तर तो उपयुक्त ठरतो आहे वेगवेगळ्या धोरण निश्चितीसाठी. तर यानंतरची जी 2 निदर्शकं आपल्याकडे राहिलेली आहेत तर त्यामध्ये 2 म्हणण्यापेक्षा एक अजून 4-5 निदर्शकं आहेत. यामध्ये जेंडर एम्पॉवरमेंट मेजर आहे, त्यानंतर इनइक्वॅलिटी ॲडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे, त्याचबरोबरीनं मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल असे काही निदर्शकं आपले राहिलेली आहेत. तर त्यांचाही व्हिडिओ लवकरच अपलोड केला जाईल. मात्र येणारी जी आठवड्यातली परीक्षा आहे आपली तर ती या लेक्चरपर्यंतचे जे काही आपला सिलेबस झालेला आहे तर त्यावर आधारित असेल. तुम्ही वारंवार ही लेक्चर्स ऐकू शकता आणि त्यांच्या आधारे असणारे प्रश्न जे आहेत तर ते तुम्हाला उत्तरं द्यावे लागतील. प्रश्नपत्रिका बऱ्यापैकी टफ असेल. तुम्ही व्हिडिओज नीट पाहिले, दिलेली तुम्हाला जी PDF माहिती दिलेली आहे, वर्ड फाईल्स दिलेल्या आहेत त्यांना जर नीट अभ्यास केला तर तुम्हाला परीक्षा सोपी जाईल. सोपी म्हणजे तुम्ही यू वुड बी एबल टू रिजनेबली आन्सर द क्वेश्चन्स. सो आय रिक्वेस्ट ऑल द स्टुडंट्स टू गो थ्रू these lectures and notes thoroughly. Once what it does, it will help you to score more. Besides, it will help you to know more. चला आपण आजच्यासाठी इथे थांबूयात. धन्यवाद.